जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस तुम्हाला सुखात समाधानात आनंदात जावो. आपण गीतेमधील सांख्ययोग हा अध्यायामधील काही श्लोक, त्या श्लोकातील पुढील श्लोकाबद्दल आपण विवेचन करणार आहोत. ते आपण शांततेने ऐकावेत अशी माझी इच्छा आहे. तरी पुढील श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला काय उपदेश करतायत ते आपण जाणून घेऊया. अव्यक्तो अयम चिंतो अयम विकार्यो अयम मुच्यते तस्मादेवं विधित्वेनं नानुशोची तुमहमर्षी. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रणातूनही त्याला पाहणे शक्य नाही. या वास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असते. असे असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणाच्या आधारावर मान्य करावा लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञानप्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजेच चेतना आणि चेतन आहे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाहीत. आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्म रूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना रूढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की कुठल्याही प्रयोगाद्वारे किंवा कुठल्याही तंत्रज्ञानाद्वारे त्या आत्म्याचे अस्तित्व आपणाला कधी कळू शकणार नाही. केवळ आपण त्याविषयी कल्पनाच करू शकतो किंवा आत्मा आणि भगवान श्रीकृष्ण यांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. आत्मा एक तुम्ही त्यावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण शेवटी आत्म्याचं स्वरूप अत्यंत बारीक असल्यामुळे त्याचं मोजमाप करणंही अशक्य आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगत आहे. आथ चैनम नित्यजा तम नित्यम वा मनसे मृत्यम तथापि त्वं महाभावो
नैनम सुचिर तू महर्षी. तथापि जरी तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाभाऊ तू शोक करणं योग्य नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आत्मा अशी गोष्ट आहे की तुला वाटत असेल तो नित्य जन्म घेतो आणि नित्य मरतो, तर ते तसं काही नाही. तो फक्त मृत शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये लगेच रूपांतरित होतो. त्यामुळं तू कोणत्याही या गोष्टीचा शोक करत बसू नको. तात्पर्य, बौद्धाप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकायतिक व वैभाषिक जाणले जात होते. अशा तत्ववेत्यांच्या प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीमध्ये जीवनाची लक्षणं व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसे जडवादी तत्वज्ञानी याचप्रमाणे प्रतिपादन करतात. भगवंत श्रीकृष्णाच्या काळामध्ये पण तत्वज्ञानी लोक होती आणि आत्मेविषयी त्यांना म्हणजे एक प्रकारे आत्मा या गोष्टीवर त्यांचा विश्वासच नव्हता. असे काही जडवादी तत्वज्ञानी लोक म्हणत होती हे आत्मा हे खोटी बाब आहे. तरी श्रीकृष्ण त्यांना भगवद्गीताद्वारे समजावून सांगतात. त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वांचे संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणं प्रकट होतात. मानुष्यशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे. सद्यस्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत. असे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावर आधारित आहे. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जीवात्म्यावर अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या स्थितीवर आधारित सद्यस्थितीत कल्पना करू शकतील किंवा कल्पना करतायत जीवात्मा म्हणजे काय, पण त्यांचं अस्तित्व अजून त्या लोकांना दिसून आलेलं नाही. वैभाषिक तत्वज्ञानानुसार जर आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. जरी आत्म्यावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी आत्मा काय आहे हे जाणून घेऊन त्याबाबत अर्जुनाला शोक करण्याचं काही कारण नाही. रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोक करत नाही किंवा आपले नियतकर्म करणे थांबवित नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालवली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षण जडद्रव्यांपासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांबद्दल दुःखी होण्याची आवश्यकता नाही. श्रीकृष्ण त्यांना एक सिद्धांत सांगतात की जसं
जडद्रव्यापासून असंख्य सूक्ष्मजीव निर्माण होतात आणि मृतही पावतात. त्यामुळं ही प्रक्रिया कायम चालू असते. थोडक्यात जन्म आणि मृत्यू, त्यामुळं ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे. त्याबद्दल शोक करण्याचं किंवा दुःखी होण्याची काहीच गरज नाही. आत्म्याला पुनर्जन्मच नसता तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याचवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यंगपूर्वक महाभाव म्हणून संबोधले, कारण त्यांनी वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभासिक तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. क्षत्रिय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि त्याचे पालन करणेच त्याला योग्य होते. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्दुर्योऽयं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यो अर्थे न त्वं स्वचिर तुम्हर्षि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनातून तू शोक करणे योग्य नाही. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, जो जन्माला येतो त्याला मृत्यू येणारच आणि जो मृत्यू पावतो त्याला जन्म हा मिळणारच. त्यामुळं त्या गोष्टीबद्दल तू काही शोक करण्याचं कारण नाही किंवा तुझ्या कर्तव्यापासून तू दूर जाऊ नकोस. तात्पर्य, मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत. पण त्याचप्रमाणे न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरता लढणे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्यांनी दुःखी किंवा भयभीत का व्हावे? कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि अशा प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. भगवंत श्रीकृष्ण सांगतायत की तू काही जरी केलंस तरी युद्ध करणं तुला अपरिहार्य आहे, कारण आज तुझे ते कर्तव्य आहे. तू क्षत्रिय आहेस. नातेवाईकांच्या तुला अशी भीती वाटत असेल की नातेवाईकांच्या हत्येमुळे तू दुःखी होऊन त्या पातकाला तू कारणीभूत होशील किंवा कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते. त्यामुळं युद्धामुळे होणाऱ्या पातकांची तुला भीती होती आणि त्याची तुला फळे भोगावी लागतील अशी तुझ्या मनात शंका होती. परंतु तुझ्या कर्तव्यातून तू कसर केल्याने तुझा मृत्यू तू टाळू शकत नव्हता आणि अशा प्रकारे चुकीच्या कर्मपंथाचा अवलंब केल्याने तुझे पतनच होणार आहे. त्यामुळे तुला युद्ध हे करावेच लागेल. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया. माझा गीतेमधील सांख्ययोगा याचे आपल्याला विवेचन आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.